तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झटपट अशी होणारी फ्राईड राईसची रेसिपी सांगणार आहे. त्याचबरोबर मंचुरियनची रेसिपी पण दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. त्याच्या पहिलं सगळ्यात आधी मी ब्रेसलेट केलेलं आहे नवीन. मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर ते सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मग आपल्या रेसिपीकडे वळूया. तर ब्रेसलेट जे आहे ते मी PNG ज्वेलर्समधून घेतलेलं होतं आणि बिलिंग वगैरे करून ब्रेसलेट घेऊन निघाले घरी. आणि त्याच्यानंतर ब्रेसलेट घरी आणल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये मोस्टली पद्धत आहे, जी कोणती आपण नवीन वस्तू घेऊ, कोणतीही असू दे ती सगळ्यात पहिलं आधी देवाला आपण देवासमोर ठेवतो, त्याला हळदी कुंकू अक्षता वगैरे वाहतो आणि त्याच्यानंतर आपण यूज करतो. तर त्याचप्रकारे मी आधी देवासमोर दाखवली. आणि हे बघा, हे ब्रेसलेट मी केलेलं आहे. तर कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर आता आपण फ्राईड राईसची रेसिपी बघूया. सगळ्यात आधी मी भाज्या घेतलेल्या आहेत, गाजर, कोबी आणि शिमला मिरची घेतलेली आहे. सॉसेसमध्ये मी घेतलेला आहे ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, शेजवान फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे, शेजवान चटणी आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली ते आणि टोमॅटो सॉस थोडा घेतलेला होता. तर सगळ्यात आधी कढई मध्ये तेल गरम करून मी सगळ्या भाज्या ॲड करून घेतल्या. कोण कोण जे आहे ते भाज्या वेगवेगळ्या ॲड करतात. आधी शिमला मिरची टाकत नाहीत, आधी गाजर टाकून घेतात, मग कोबी, कारण गाजर शिजायला वेळ लागतो. तसं मी नाही केलं, कारण आपल्याला झटपट बनवायचं होतं. त्यामुळे सगळ्या भाज्या एकत्र ॲड केल्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी सॉसेस ॲड केले, जे मी सॉसेस तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले होते. सॉसेस ॲड करून झाल्यानंतर आलं लसूणची पेस्ट ॲड करून त्याच्यानंतर मी सॉसेस ॲड केलेले होते. आणि सॉसेस ॲड करून झाल्यानंतर छानपैकी असं शिजवून घेतलेली होती भाजी मी वर पाणी ठेवून. तर आता फ्राईड राईसची भाजी शिजते तोपर्यंत मंचुरियन पाहूया. तर मंचुरियनसाठी एकदम असं बारीक चॉप करून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट आणि सगळे सॉसेस ॲड केलेले होते आणि त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी मी मैदा आणि कॉर्नफ्लोअर टाकलेलं होतं, जेणेकरून क्रिस्पी छान होतील आपले मंचुरियन जे आहेत. आणि त्याचे एक छान असं मिक्स करून घेतलं, मळून घेतलं आणि त्याची भजी बनवून घेतली आणि ते फ्राय करून घेतले. तर फ्राईड राईसमध्ये भात टाकण्यासाठी बघा, मी हा जो शेजवान फ्राईड राईस मसाला आहे तो ऑलरेडी भातामध्ये छान असा मिक्स करून घेतला होता आणि कढईमध्ये भात टाकला आणि परत थोडीशी अशी वाफ देऊन घेतली आणि रेडी झालेला होता आपला फ्राईड राईस. तर बाकीचे सगळे मंचुरियन पण आपले फ्राय करून झालेले आहेत. इथं आपण मसाला बनवून घेऊया. हा व्हेज मसाला मिक्स मी आणलेला आहे मंचुरियनचा. आणि मी थोडीशी शिमला मिरची एक कट केलेली आहे अशी स्क्वेअर पीसेसमध्ये. आणि वाटीमध्ये मी हा मसाला घेऊन त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि छान अशी याची स्लरी बनवून घेतली, म्हणजे थोडंसं पातळ असं एक स्लरी बनवून घेतली. आणि त्याच्यानंतर एका ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये मी तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची थोडीशी टॉस करून घेतली तेलामध्ये आणि ही जी स्लरी बनवलेली होती ती मी त्या भांड्यामध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं उकळवून घेतलं. ते स्लरी ॲड करताना व्हिडिओ मी शूट करायचा विसरून गेले.